गुड आफ्टरनून सर्वांना. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर आज आपण MPSC, UPSC व इतर सरळ सेवांसाठी जे काही महत्त्वाचं करंट अफेअर असतो त्या करंट अफेअर अंतर्गत इम्पॉर्टंट किंवा फेमस पर्सनॅलिटी हा जो टॉपिक आहे त्या अंतर्गत पाहणार आहोत. जे झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक असे राहिलेले शिबू सोरेन यांचा 4 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीमधील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांचा किडनीच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. ते मृत्यूसमय त्यांचं वय 81 वर्ष होते. तर आपण आज शिबू सोरेन यांचा जो काही जीवन प्रवास राहिला आहे राजकीय व इतर सामाजिक आज आपण पाहणार आहोत. तर शिबू सोरेन यांचा जन्म 11 जानेवारी 1944 मध्ये झाला होता. तर शिबू सोरेन यांचं काम मुख्यतः आदिवासी समाजासाठी त्यांचा लढा आपल्याला दिसतो. म्हणजेच ते आदिवासींसाठी जल, जंगल आणि जमीन यासाठी त्यांचा लढा राहिलेला आपल्याला दिसतो. त्यांच्या हक्कासाठी ते जीवनभर लढत राहिले. त्यासाठी त्यांनी 1972 एका पार्टीची निर्मिती केली किंवा पक्षाची निर्मिती केली. म्हणजे त्याचं नाव आहे झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच JMM. त्याचं चिन्ह राहिले आहेत धनुष्यबाण व त्याला राज्य पार्टीचा दर्जा प्राप्त आहेत. तर आपण झारखंड म्हणतो, पण झारखंड हे राज्य कधी निर्मिती झाली तर झारखंड या राज्याची निर्मिती सन 2000 साली झारखंड या राज्याची निर्मिती झाली. म्हणजे जे बिहारमधून ते सेपरेट केलेलं आपल्याला दिसतं. तर शिबू सोरेन हे 3 वेळा केंद्रात कोळसा मंत्री आणि 3 वेळा राज्यात मुख्यमंत्री राहिलेले आपल्याला दिसतात. तर त्याआधी झारखंड राज्याचे प्रथम CM म्हणून बाबूलाल मरांडी यांची वर्णी लागलेली आपल्याला दिसते. तसेच आपण जे काही शिबू सोरेन आहेत 3 वेळा केंद्रात कोळसा मंत्री राहिले आहेत त्यांचा आपण एकदा कालावधी पाहणार आहोत. तर प्रथम कालावधी आहे त्यांचा मार्च ते जुलै 2004 मध्ये. दुसरा कालावधी आहे केंद्रीय कोळसा मंत्री म्हणून 2004 ते मार्च 2005 आणि तिसऱ्यांदा जानेवारी 2006 ते नोव्हेंबर 2006 या कालावधीत ते एकाच सरकारमध्ये 3 वेळा केंद्रीय कोळसा मंत्री राहिलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर ते 3 वेळा राज्यात मुख्यमंत्री सुद्धा राहिलेत आणि त्यांचा तो कालावधी सुद्धा शॉर्ट आहे. असा जो कालावधी आहे तो आज पाहणार आहोत आपण. पहिला कालावधी आहे मुख्यमंत्र्याचा 2 मार्च 2005 ते 12 मार्च 2005. दुसरा कालावधी आहे 27 ऑगस्ट 2008 ते 18 जानेवारी 2009 आणि तिसरा कालावधी आहे 30 डिसेंबर 2009 ते 31 मे 2010. असा 3 वेळा ते झारखंड राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसेच ते 8 वेळा लोकसभेचे खासदारही राहिले आहेत आणि जे त्यांचं लोकसभेचं संसदीय क्षेत्र आहे ते आहे दुमका. व 3 वेळा ते राज्यसभेचे खासदारसुद्धा राहिले आहेत. मृत्यूसमयी ते राज्यसभेचे प्रेझिडेंटमध्ये खासदार होते आणि जी तिसरी टर्म आहे त्यांची ती 2020 साली ती स्टार्ट झाली होती. बघा त्यांचा जो आदिवासींसाठी लढा होता जल, जमीन आणि जंगलासाठी, त्यामुळे जे आदिवासी लोक आहेत त्यांना एका नावाने पुकारत. ते नाव होतं त्यांचं दिशम गुरु या नावाने त्यांना पुकारत. तर त्यांचा आदिवासींसाठी खूप मोठा लढा राहिले आहेत. जे पाहतो की आपण झारखंड राज्य नक्सल प्रभावित राज्य किंवा रेड कॉरिडॉर म्हणून प्रसिद्ध असलेलं राज्य आहे आणि आदिवासींची लोकसंख्या खूप जास्त आहे त्या राज्यामध्ये. प्रेझेंटमध्ये त्या राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन हे त्यांचे पुत्र आहेत हे आपल्याला दिसतं. तसेच शिबू सोरेन यांचं पूर्ण जीवन हे आदिवासींच्या लढ्यासाठी गेलं. तसेच झारखंडच्या निर्मितीमध्ये सन 2000 साली त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आपल्याला हे पाहायला भेटतं. ठीक, थँक्स.